गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सेंतुरवादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम राऊत आणि गणातील उमेदवार विष्णू बोरुडे तसेच गुरु धानोरा गणातील उमेदवार नंदाबाई कर्डिले यांना गावागावात मुस्लिम मतदारांचा देखील मोठा प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहायला मिळतोय। मला एकदा सेवा करण्याची संधी द्या असे प्रचारादरम्यान उमेदवार विक्रम राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले। तालुक्यातील सेंदुरवादा या जिल्हा परिषद गटातील आपण ढोरेगाव या गावात आहे आणि इथे एका हॉटेलवर आपण मतदाराची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आपण। येथे मतदार बसलेले आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुमच्या सेंदुरवादा गटात बरेच उमेदवार मोठे बलाढ्य उभे आहे, तुम्ही कोणाला पसंती देता मतदार या नात्याने? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीचे हात बळकट करण्यासाठी आम्ही ही जिल्हा परिषद पंचायत समिती सेंदुरवादा सर्कलमधील जी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, तसेच आमचे उमेदवार विक्रम भाऊ राऊत हे आहे, यांच्या और वहिनीचे आलबटकल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांच्याकडे कौल जास्त मतदारांना आव्हान करीत इच्छितो। का त्यांनाच का? त्यांना हे अजितदादाचा खरी श्रद्धांजलीसाठी हे जिल्हा परिषद आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्यायची आहे। काय म्हणता, काय तुमचं काय मत आहे? भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एक मतदान करावं असं वाटतं। कोणाला? अजितदादा विक्रम राऊत। कुठं कोणत्या गटात आहे? सेंदुरवादा। विक्रम राऊत का बरं? तो कामाचा माणूस आहे आणि जवळचा आहे आमचा। काय कामं केली? का तो सरपंच राहिला होता त्यावेळेस त्यांनी गावात खूप कामं केले आणि आमच्याकडं काही येतो नसले असलेला आम्हाला भेटतो तो। इथे काही दुसरे मतदार आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय म्हणता, जोरात बोला। काही नाही, आपल्या इथं झेडपीमध्ये विक्रम मनोहर राऊत हे राष्ट्रवादीकडून उभा आहेत आणि मेन म्हणजे स्वर्गीय अजितदादा यांच्याकडे बघून सगळं सर्कलच्या सेंदुरवादा सर्कलच्या लोकांना अशी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे का दादाला श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी राष्ट्रवादीला मत द्यावं, ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। राष्ट्रवादीकडनं कोण सेंदुरवादा गटात उभा आहे? राष्ट्रवादी गटातून विक्रम मनोहर राऊत हे जिल्हा परिषदला उभा आहे आणि कर्डिले ताई हे पंचायत समितीला उभा आहे धानोरा गणातून आणि बोर्डे सर हे पंचायत समिती सेंदुरवादा गणातून उभा आहे। तुमचं म्हणणं आहे आणि तुमचं पसंती देखील विक्रम राऊत व गुरुजी यांना आहे असं म्हणताय, परंतु नेमकं यांनाच का पसंत? यांनाच का पसंती म्हणजे विक्रम राऊतला आम्ही जवळून बघितलेलं आहे। त्यांची ग्रुप ग्रामपंचायत आहे मुरमी दहेगाव सारंगपूर, याच्यात त्यांनी खूप कामं केलेले, सगळ्यांना जाणीवपणे पुणे सर्कलमध्ये त्यांच्या गावात सगळे रस्ते बिस्ते पाण्याची सुविधा सगळे व्यवस्थितपणे। मग तुम्ही काय त्यांना पसंती देता? हो आणि श्रद्धांजली म्हणून सर्वांनी पण सेंदुरवादा सर्कलमधून घड्याळाला मत द्यावं। अजितदादाला स्वर्गीय अजितदादाला ही सर्वात मोठी श्रद्धांजली राहील। काय म्हणता, क्या बोलते हैं? ये सेंदुरवादा गट में और गन में बहुत सारे उम्मीदवार खड़े हैं, आप किसको पसंती देते? खड़े तो बहुत सारे उम्मीदवार हैं, सबकी मेहनत भी जारी है, पर सबसे ज़्यादा जो मेहनत करी है वो राष्ट्रवादी की सीट हमारे राउत साहब दहेगांव बंगले के सरपंच, इनका ज़्यादा हवा है इधर। क्यों हवा है, क्या वजह है? वो शेतकरी के लिए है तो बहुत मेहनत करते हैं, आवाज़ उठाते हैं, इसलिए तो उनके ज़्यादा चांस है आने के। अच्छा, उन्होंने वो चुन के आने के बाद काम करेंगे लोगों के? हाँ, वो कभी अभी भी भागदौड़ करते हैं, जब कुछ नहीं था तो जब भी भागदौड़ करते हैं तो आने के बाद क्यों नहीं करेंगे, उनसे उम्मीद है काम की। आपको लगता है बराबर? हाँ, पूरा लगता है 100% 101। अजित दादा के नाम से और उनके काम से सबको मालूम है, और वो सीट अजित दादा के नाम से खड़ी हुई है। दुसरे देखील मतदार आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय तुमच्या सेंदुरवादा गटात बरेच उमेदवार उभे आहे, तुम्ही कोणाला पसंती देता? विक्रम भाऊ राऊत। का? ते शेतकऱ्यासाठी खूप मदत करते, कधी अर्ध्या रात्री कॉल करते, फोन लावला तर कॉल उचलते। त्यांचे बंधू आमचे खूप मित्र आहे, आम्ही त्यांना याच्यापासून ओळखतो लहानपणापासून। किरण भाऊ राऊत नाव त्यांचं, आम्ही लहानपणापासून ओळखतो। ते का त्यांनी काय यापूर्वी काही कामं केले का? भरपूर काम केले शेतकऱ्यासाठी, काही अडचण असली कुठं
खूप कामं केले. ते निवडून आल्यावर काय कामं करतील का? हो 100% काम करेल. हो. शेंदुरवादा गटात बरेच उमेदवार उभे आहे जिल्हा परिषदला. आपण कोणाला पसंती देता? विक्रम राउत, तुमचं नाव सांगा. मोबिन आणि शेख. आप किसको पसंती देते? विक्रम राउत को क्यों? अच्छे आदमी है और काम भी करे उन्होंने, और ग्रुप ग्राम पंचायत है उनकी वहाँ पर, और अच्छे काम करते, और वो यहाँ पर आते जाते कंटिन्यू. दूसरे जो उम्मीदवार बाहर के हैं और वो आते नहीं कुछ नहीं, ये यहाँ के उम्मीदवार ये दहेगांव के ढोरे गाँव के इधर उधर कांटेक्ट में है और अच्छे है उम्मीदवार, इसलिए हम उनको पसंदित करते हैं. वो क्या चुन के आए बाद काम करेंगे? 100% काम करेंगे चुन के आने के बाद में वो, और अच्छी भी है और काम भी करते. पहले से भी ग्रुप ग्राम पंचायत में काम अच्छा किए उन्होंने. काय नाव आहे तुमचं? सुभान शेख. क्या काम करेंगे वो चुन के आए बाद? किसको पसंदी है? विक्रम राउत को. क्यों? अपना मेरा क्लासमेट भी है वो, और दूसरी बात काम का आदमी है, काम का आदमी. तो आप उनको जिता के लाएंगे? जीतेगा लाएगा. आपण सध्या शेंदुरवादा या गटातील जे उमेदवार आहे जिल्हा परिषदेचे विक्रम राऊत म्हणून यांच्याशी आपण माहिती घेणार आहोत. आता आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि मुस्लिम मतदार देखील आपल्या पाठीशी मोठ्या प्रमाणात या शेंदुरवादा गटात पाहायला मिळत आहे. आणि आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे आणि आता आपण जवळपास 7 ते 8 दिवस आपण पूर्ण सर्कलमध्ये व गणात फिरले. आता आज काय वाटतं तुम्हाला आणि काय सांगता? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी 7 ते 8 दिवस झाले मी फिरलेलो नाही. मी 7 ते 8 9 वर्षापासून मी या सर्कलला फिरतो आहे. पहिले मी जिल्हा परिषद निवडणुकीला उभा होतो आणि ह्या रणधुमाळीमध्ये मी गेल्या 5 महिन्यापासून एक एक गाव एक एक वस्ती पिंजून काढलेली आहे. प्रत्येक महिलांशी प्रत्येक मतदाराशी माझा डायरेक्ट संपर्क 1-1 तास अर्धा तास संपर्क झाला. सगळ्यांच्या घरी चहा पिणं पाणी पिणं सगळ्यांशी हसून खेळून गप्पा मारून मी माझा सगळा स्वभाव कसा आहे या मतदाराला दाखवून आलो आणि त्यांना माझं सगळं काम माहिती आहे. आणि आता निवडणुकीचं काय, आज प्रचार संपला. प्रचार काय असतो, माणसाच्या मनामध्ये मतदार हा उमेदवाराला कोणत्या मतदान करायचं हा तो मतदार अगोदर ठरवलेला असतं, त्याचं जवळजवळ फायनल झालेलं असतं. आता हे काय असतं, थोडं एक प्रक्रिया असते, पॉम्पलेट प्रचार हे सगळी यंत्रणा सभा वगैरे झालेलं आहे. परंतु मला मतदान करण्याचं फायनल मतदारांनी ठरवलेलं आहे. थोडंफार आता पैसेवाले लोक आलेले, जे मोठमोठे लोक बाहेरून आलेले, पैसे पोते घेऊन काय असतील नसतील, आमच्या जनतेला सांगितलेले त्यांचे पोते काय असतील ते सगळे खाली करायचे आणि 2 घड्याळीचे बटणं दाबायचे. मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळत आहे, काय बरोबर आहे? मुस्लिम माझ्या पाठीशी आहे म्हणजे माझी मुस्लिम समाजच माझी ताकद आहे अशातला भाग नेहमीच आहे. कारण मी आजपर्यंत 25 वर्षात माझ्या कुठल्याही फेसबुकवर जा, इंस्टावर जा, कुठंही जा, कसंही पहा, मी आजपर्यंत कुठल्याच जातीवादी कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही. कुठल्याच जातीपातीत मी राजकारण करत नाही. त्याच्यामुळे माझ्या मुस्लिम हा माझ्या 100% पाठीशी आहे आणि मुस्लिम समाज हा एकदम निर्णायक निर्णय ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्याचा जो मानस आहे, मी निवडून आलो ते फक्त मुस्लिम समाजाच्या मतदारावर निवडून येणार आहे. कारण इथं ना विरोधकांनी BJP-वाल्यांनी MIM उभा केलं. त्यांना वाटलं मुस्लिम मतदार डिवाईड करून टाकू, परंतु नाही. मुसलमान हा वर्ग असा एक आता सुशिक्षित आणि समजदार झालेला आहे. मतदान वाया घालणार नाही आहे कुठल्याही पद्धतीनं. आता ते संक्रांतीचा सण पतंग उडायचा संपला, आता संक्रांत संपलेली, पतंग बितंग काही उडत नाही. ते बरोबर 2 घड्याळीचे बटणं दाबतील, 100% MIMची जी डिपॉझिट तिथं जप्त होणार आहे. बरं, आता तुमच्यात आणि कोणात फाईट होणार आणि तुम्ही किती मतांनी विजय होणार? माझ्यात आणि ही समोरचे जे बाहेरून आमच्या सर्कलला जे असे समजतात की हे सर्कल विकल्या जातं, असे उपरे जे आहे ते इथं आलेले, त्यांच्यात आणि माझ्यात लढाई आहे. मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही. जे बाहेरचे उपरे लोक आलेले त्यांच्यात आणि माझ्यात लढाई, आणि मी त्यांना कमीत कमी 2,500च्या लीडनं त्यांना आजच पाडलं समजून घ्या. त्यांनी किती पैसे वाटू द्या, आमचे लोक घेणार आहे. मीच सांगितलं घ्यायचे, कारण त्यांनी काही कष्ट करून कुठे वर्कणी खांदून कुठे आणले नाही. त्यांनी आत्तापर्यंत सारे भ्रष्टाचार आणि आजपर्यंत सारे कारखाने कुरखाने खाऊनच त्यांनी हे पैसे वाटप केलेले आहे. त्यांनी काही लोकांवर उपकार केलेले नाही, उलट लोकांचे उपकार त्यांच्यावर आहे आजपर्यंत. तुम्ही आता मतदारांना, तुमच्या गटात व गणातील मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? हां, हे तुम्ही चांगलं विचारलं. काहीच आव्हान नाही करणार. आव्हान म्हणजे आता असं आहे की मतदारांना हात जोडून विनंती, बाबांनो, आपलं जसं ठरलेलं आहे की बाहेरच्यांचे पैसे पोते काय ते वाटतं तुम्ही मागत नाही, ते वाटतात ना,
ते घ्या. बाबांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, काय असेल नसेल घ्या. आणि मी स्थानिक आहे, मी तुमच्या घरातलं लेकरू आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक उमेदवार आहे मी कधीही तुम्हाला चालता बोलता भेटणारं उमेदवार आहे. निवडणूक आली म्हणून तुमच्या दारात नाही येत, मी कंटिन्यू तुमच्या संपर्कातलं आहे. सगळ्यांचं काय असेल नसेल सगळं घ्यायचं, पण 2 घड्याळीला मतदान करायचं. हे माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना नम्र आव्हान विनंती आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.